वाघोली येथे राष्ट्रसंत भगवान बाबा व वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा नुकताच संपन्न झाला। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान वाघोली तर्फे आयोजित पुण्यतिथी सोहळ्याचे हे 8वे वर्ष भव्य स्वरूपात साजरे करण्यात आले। या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिर आणि अन्नदान सोहळ्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभ घेतला। सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली। या प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राला संत भगवान बाबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। खऱ्या अर्थाने माणसाला माणसामध्ये आणण्याचं काम आणि माणूस पण देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर संत भगवान बाबांनी केलेलं आहे। आजच्या या आधुनिक जगामध्ये सुख, शांती आणि समाधान शोधण्याची माणसाला गरज वाटते आणि खरंच आपल्याला जर सुख, शांती आणि समाधान पाहिजे असेल तर भगवान बाबांच्या विचाराने जर आपण या समाजामध्ये काम करू शकलो तर मला असं वाटतं दुसरं कुठेही जायची गरज नाही। त्या ठिकाणी आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळेल। अशा एका संतांच्या बद्दल बोलण्या इतका मी मोठा नाही, परंतु आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहात। श्री संत राष्ट्रसंत भगवान बाबा व वैराग्यमूर्ती वामनभाऊ यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम वाघोली येथे अशा भरसंख्य उपस्थित संख्येमध्ये पार पडला। त्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला। त्याच्यानंतर जे आपले विद्यार्थी मोठ्या याच्यामध्ये रुजू झाले त्यांचाही आपण गौरव सत्कार केला। त्याच्यानंतर असं खूप असं म्हणजे आम्हाला असं मोठं समाधान वाटलं बाबांनी आणि वामनभाऊंनी जे पेरलं ते आम्ही उगवलो आणि आता हाच असा कार्यक्रम आम्ही फार असा मोठ्या संख्येने उपस्थित करून प्रत्येक वर्षी आपण काही ना काही नवीन असं मार्गदर्शनानुसार आपण पुढील संदेश काही ना काही असं करण्यास उत्स्फूर्त करू आणि पुढच्या येणाऱ्या भावी पिढीला काही ना काही याच्यातून असा अनुभव येऊ आणि त्यांनी पण आपलं नाव पुढं असंच भाऊ आणि बाबांचं नाव पुढं रोशन करावं एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो। आज वाघोली या ठिकाणी संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान वाघोली यांच्या वतीनं राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज या दोन्ही संतांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानचं हे कार्यक्रमाचं 8वं वर्ष आहे आणि यावर्षी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज यांनी दिलेल्या शिकवणीमुळे आज शहरामध्ये सुद्धा एवढी मोठी संख्या आणि एवढ्या संख्येने भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांवरती प्रेम करणारी भाविक मंडळी उपस्थित राहिली याचा सार्थ आम्हा सर्वांना अभिमान आहे। धन्यवाद। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।